हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. खूप सुंदर अशी टेस्टी आज खूप वेगळ्या पद्धतीने आपण जी सोडे आहेत किंवा सुकी कोळंबी आहे त्याची बिर्याणी पाहणार आहोत. खूपच वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. हे बघा, अशा प्रकारचे सोडे असतात, म्हणजे जे कोळंबी आहे ती सुकवलेली असते. आमच्याकडे कोळंबी जास्त प्रमाणात मिळत नाही, म्हणून आम्ही अशा प्रकारे त्याची रेसिपी बनवतो. छान गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले आहे. ते छान असे मऊ होईपर्यंत आपण कांदा आहे तो छान असा परतून घेणार आहोत. उभा कांदा चिरून घेतला आहे. छान असा आपण मंद गॅसवर खूप छान असं परतून घेणार आहोत. बघा, खूप सुंदर होते आणि करायला एकदम सोपी आणि टेस्ट म्हणाल तर अप्रतिम. अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. कांदा आहे तो शक्यतो असा छान त्याचे पूर्ण सुट्टे भाग करायचे. हे बघा, आपला कांदा छान असा फ्राय झाला आहे. आपण तो काढून घेणार आहोत. जास्त फ्राय करणार नाहीत, कारण तो तेलामध्ये गरम असतो. तो अजून जास्त वेळ ठेवला तर तो काळा पडू शकतो. आपण अशा प्रकारे सर्व कांदा आहे तो काढून घेणार आहोत आणि आपण आता पुढची तयारी करणार आहोत. दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे. त्यामध्ये आपण कांदा घालून घेतला आहे. कांदा छान सॉरी फ्रेंड्स सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. जसं तुम्ही मटण शिजवता की नाही मीठ घालून हळद घालून, तशी मी जी सोडे आहेत ते शिजवून घेणार आहेत. त्यामुळे जी सोडे आहेत ते कोळंबीसारखे छान असे फुलणार आहेत आणि टेस्ट अप्रतिम लागणार आहे. छान असा आपला कांदा परतून झाला आहे. आपण इथे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे आणि छान परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल. त्यानंतर मी हळद घातली आहे. हळद छान परतून घ्यायची, त्याचा कच्चेपणा पूर्ण जाऊन द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. खूप सुंदर होते आणि करायला एकदम सोपी आणि चव एक नंबरच. त्यानंतर आपण जे सोडे धुवून घेतले होते, म्हणजे गरम पाण्यात घातले होते, ते आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. मी एवढ्या कोळंबीची 2 प्रकार करणार आहे. आज मी तुम्हाला त्याची बिर्याणी दाखवत आहे. पुढची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणजे सोड्याची वेगळ्या पद्धतीची. छान असं आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपण आता पाणी घालून छान अशी कोळंबी मऊ होईपर्यंत शिजवणार आहोत. म्हणजे जसं आपण मटण करतो त्याप्रमाणे बनवणार आहेत, वेगळ्या पद्धतीने. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा. छान असे आपण शिजत ठेवले आहेत आणि झाकण ठेवलं आहे. बघा, तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया. तांदूळ आपण छान असा धुवून भिजत ठेवला होता, 1 वाटी तांदूळ, आणि त्यामध्ये मी 4 वाट्या पाणी घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि हे बघा, अख्खा बासमती मी भिजत घातला होता. आणि जरा थोडंसं भाताला पाणी जास्तच घालायचं, कारण आपण ते पाणी आहे ते काढून घेणार आहोत. आणि भात आहे तो आपण 80% शिजवणार आहोत, पूर्ण शिजवणार नाही. हे बघा, छान असं. आणि हे बघा, तोपर्यंत आपले जे सोडे आहेत ते पण छान असे मऊ शिजले आहेत. बघा, म्हणजे जशी तुम्ही कोळंबी शिजवता की नाही त्याप्रमाणे बघू शकता आपण किती छान असा त्याला रंग आला आहे. बघा किती सुंदर, अगदी सोडे नाही तर ही कोळंबी दिसत आहे. बघा, त्यानंतर आपण कढईमध्ये छान असे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे घातले आहे, तेजपत्ता टाकला आहे त्याचे 2 तुकडे करून. त्यानंतर आपल्या भातामध्ये लवंग, मिरे आणि दालचिनी घालायची राहिली होती, ती घालून घेतली आहे. छान असं आपलं तेजपत्ता आणि जिरे तडतडले आहेत. त्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घातला तरी चालेल.
छान असा कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहोत. त्यानंतर एक लाल मिरची मी त्याचे पीसेस करून घातली आहे. छान चव येते त्याने आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे बघा. एकदा अवश्य अशा प्रकारे बिर्याणी करून बघा. अगदी कुणाला वाटणारसुद्धा नाही की तुम्ही सोड्याची बिर्याणी बनवली आहे. छान असा आपला कांदा परतून झाला आहे. बघू शकता आमच्याकडे मुलीला माझ्या जास्त कांदा आवडत नाही, म्हणून मी छान असा कांदा तो जास्त परतून घेतला आहे, म्हणजे तो दिसणार नाही. त्यानंतर मी आलं, लसूण, खोबरं आणि कांदा त्याची पेस्ट घातली आहे आणि एक टॉमॅटो चिरून आणि थोडीशी कोथिंबीर. छान असं आपण जे वाटण आहे ते अगोदरच परतून घेतलेलं आहे मी, त्यामुळे त्याला जास्त वेळ परतायला लागणार नाही आपल्याला. छान असं बघा परतून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर आपण हळद घातली आहे आणि बिर्याणी मसाला घालून घेतला आहे, लाल मिरची पावडर आणि माझा जो बघा छान असं परतून घेत आहोत बघा. त्यानंतर आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे जे मसाले आहेत ते छान असे आपले तेलामध्ये फ्राय होतील, शिजले जातील. महत्त्वाचं म्हणजे करपणार नाही आणि त्याची चव आहे ती अगदी छान भाजीला लागेल. हे बघा छान असं आपण परतून घेतो आहोत, अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. त्यानंतर जी सोडे आहेत आपण जे मिठामध्ये शिजवले होते ते त्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले आहेत. मी अर्धे सोड्यांचा इथे उपयोग केला आहे बघा. छान बघा परतून घेत आहोत बघा. एक नंबरच बिर्याणी होते. एकदा मैत्रिणींनो खरंच अशा प्रकारे करून बघा, सगळ्यांना खूपच आवडेल. आपली भाजी आपण छान अशी तयार करून घेतली आहे. दुसऱ्या पॅनमध्ये मी आता भाजीची अगोदर लेअर लावून घेणार आहे बघा, अशा प्रकारे. आणि खूप छान टेस्ट लागते. एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर सर्वांना आवडली की नाही ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ती कमेंट करायची आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानण्याची संधी मिळेल आणि खूप छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात. हे बघा आता आपण छान अशी भाजीची लेअर लावून घेतली आहे. त्यानंतर जो आपण 80% तांदूळ शिजवून घेतला होता तो निथळून घेतला आहे. त्यातला अर्धा आपण त्याची लेअर लावून घेणार आहोत बघा, अशा प्रकारे पसरून घेणार आहोत. आपण जी लवंग, मिरी, दालचिनी घातले होते ते आपण काढून घेणार आहोत, कारण ते खाताना चांगले लागत नाही. त्यानंतर पुन्हा मी भाजीची लेअर लावून घेतली आहे बघा, म्हणजे आपण सोड्याची भाजी बनवली होती त्याची. आणि पुन्हा आपण राहिलेला जो भात आहे तो आपण त्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत बघा आणि त्याची छान अशी लेअर करून लावून घेणार आहोत. अगदी दम देणार आहोत बिर्याणीला. छान अशी आपली सुक्या सोड्याची म्हणजे सुक्या कोळंबीची बिर्याणी. आपण पिवळा रंग छान असा पाण्यामध्ये कालवला होता आणि तो आपण त्याच्यामध्ये पसरून टाकला आहे बघा. त्यानंतर आपण जो कांदा तळून घेतला होता तो वर्ण असं छान पसरून घेणार आहोत, म्हणजे आपली छान अशी बिर्याणी तयार होत आहे. त्यानंतर आपण 5 मिनटासाठी दम दिला होता बिर्याणीला. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि बघू शकता आपण किती सुंदर अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. अशा प्रकारे करून बघा. खूप सुंदर अशी की जी सुकी कोळंबी किंवा सोड्याची बिर्याणी आपली तयार झाली आहे बघा. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा. रेसिपी जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करायचं आहे. हे बघा किती सुंदर अगदी आपली बिर्याणी तयार झाली आहे, जी की सोड्याची किंवा सुक्या कोळंबीची बिर्याणी तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघा किती सुंदर झाली आहे बघा. खूप करायला एकदम सोपी आणि टेस्टी, अगदी हॉटेलसारखी आपण बिर्याणी बनवली आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे बनवा आणि
केल्यानंतर कशी झाली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा. बाय बाय.